हेलो गाइस, गुड मॉर्निंग। आमचा तुम्हाला गुड मॉर्निंग, तुमचा हमारा गुड मॉर्निंग। हम लोग अच्छे हैं, आप लोग कैसे हैं हमें कमेंट करके बता। इसका ये क्या ठिकाने पे नहीं है ठिकाने। गाइस हा ना पागल झालाय, पागल पागल। त्याला काय चाललंय त्याला मेडिटेशन करायला आणलंय तो ओमचं काय 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 करून टाकतोय, बस विचारच नका। ओम नमः शिवाय गाइस, ओम नमः शिवाय करायचं आणि ओम नमः शिवाय। हे बघा कसा दिसताय, पार जाणे दाखवतो तुम्हाला कोपरापासून नमस्कार माझा तुम्हाला। दंडवत घालू। कैसे है आप yes, सब? हम लोग का वर्कआउट अभी हो गया है। हम लोग जा रहे हैं अभी घर को खाने के लिए। हम लोग को भूख लगा है बहुत ज्यादा। We are hungry too much. We eating something. आज खावायत घरी जाऊन आपण बघूया। चलो घरी आपण बघूयात खायला काय आहे। काय खायला सांग कुठं? इडली, डोसा डोसा डोसा। आम्ही जात होतो घरी, आम्हाला काय दिसतं बघा वाटामध्ये। आमचं पळ मधून पळ झालं, पळ 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 ना, जा ना। बघा मी पळतो आता। बापरे 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 बापरे, माझ्या ना खूप किडा आहे अंगामध्ये। लोक सगळे बघताय माझ्याकडे आणि ही येते इकडे चालत। तिला पळ म्हणत पळाली नाही येडी, पण ते उठत पण नाहीत ना। हा, तेव्हा माणसांसारखे येतं आणि गाईज ना ते असं उलटल्यावर ना ते असं घाण वाटतं। हो घाण वाटतं, तुला चांगले आणि ना ते दररोज तिकडे तोंड करून उभारतात, म्हणजे त्यांचं काहीतरी असतंय कार्यक्रम वगैरे, राष्ट्रगीत वगैरे काय ना असतंय, पण ते आम्हाला अजून कळालेलं नाही। बर बर ठीक आहे गाईज। तर आम्ही आलो घरी नाश्ता करायला। तुम्हाला सांगा आंघोळ्या वगैरे केले, मी तर आंघोळ केली तुम्हाला दिसतोय ते। पण तुम्हाला एक जादू सांगू का, मी दाखवू का फॅक्ट। तर तिने किती पण आंघोळ केली ना तरी ती पारशी दिसते, तिच्या एक कला आहे। आणि तुझ्या बँगाचीच आहे नाही बघा, आंघोळ केली तरी पण पारशी दिसते का नाही। मी आंघोळ केली, मी बिना आंघोळ करत पण आंघोळ केल्याने दिसतोय। तू आंघोळ केलं तरी आंघोळ नाही केल्याने दिसतोय। कुणीतरी कमेंट केली की मी ओरिजिनल मध्ये काळी दिसते म्हणून। हा, ते शॉर्टला केली तेव्हा तो अंधारामधला व्हिडिओ होता। तर गाईज दर आम्हाला ना प्रसाद मिळाला आहे, तुम्हाला दाखवू काय। आंबा मिळालेला नाही, मी आणलाय उचलून आणलाय गाईज। आम्ही मंदिरात गेलो, तिकडे खाली विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, गेलतो आणि तिकडे आंबा होता, ठीक आहे, मूर्ती पुढे ठेवला होता हा। सो मला राहावं असं नाही गेलं आणि मी आणला उचलून। आणि पण आता कसं करायचं, कापायचं त्याला। आणि खिचडी आहे इकडं, सकाळ सकाळ मस्त खिचडी केलेली आहे। चपाती आहे इकडं, चपाती आहे इकडे, केळी आहे इकडे, आम्ही इडली केली होती फ्राय केली, पण काय पण करते काही। सांबार संपलं होतं, सो काय केलं ह्याच्यामध्ये चटणी टाकली आणि केली है ना, केळी दाखवली मी। आणखी काय पाणी पण खाल्ला, पाणी पण दाव, खूप काय काय खाल्लं खूप मजा खूप अय शाने। सो गाईस आंब्याला आता हाफ करायचं आहे ना। लेट्स गो। आई करेल, आईला जमतं वाटण्या नेहमी आईच करत असते खाण्यापिण्यातलं, ठीक आहे। आणि प्रॉपर्टीतल्या बाप करत असतो। म्हणजे बघ ना, खाण्यापिण्यातलं आपण दोघं तर नाही करू शकत, कारण तुला जास्त घेशील, मला मी जास्त। आई बरोबर करते ना, आई बरोबर देते सगळ्यांना ती म्हणजे मला बी पाहिजे नेहमी। बरं बघू, मला नाव रेटी का नाही काय माहिती, मला रेटी का नाही काय माहिती। बापरे, आई घे ना आंबा कापून दे ना मला। आई बिझी आहे आमची, नको आई चाकू तूच घे आणि तूच काप, ठीक आहे। नको आई काम करते बिचारी आमची, बिझी आहे। आईला बोलायचं का तुम्हाला गाईज? आई म्हणजे तिच्याशिवाय तुझी काडी पण हलत नाही, आणि ही सत्य आहे, सत्य। मी पूर्ण हालतो काय, ती काय म्हणते, माझ्याशिवाय ह्याची काडी पण हलत नाही, म्हणजे हा माझ्याशिवाय काहीच काम करू शकत नाही, ना काय करू शकत नाही, ना काय करू शकत नाही। आणखी तोंड गाय काय पण बोलताय ह्या दोघी, पण मी सगळं केलंय काय खाली काहीतरी चाललंय। हाव का नुसतं बघायचं ना, मी कसं दिसतोय हाव काय कुठली लँग्वेज आहे, आणि हो का कशी दिसते मी, कसं दिसतोय, हो का कशी दिसते मी, सांगा दोघं सांगा ना कशी दिसते ओ धनी। गाईज
कशी दिसते वारी सोनी तू. माझ्यापेक्षा माझा भाऊ सुंदर दिसता ग बाई. तर गाईज हो का, अरे नीट बस की. हा काही प्रकार. तर गाईज तुम्हाला एक बोलायचं, ठीक आहे, तुम्हाला पण तर गाईज तुम्हाला एक बोलायचं, तुम्ही आम्हाला का बरं सपोर्ट नाही करत? आम्ही रडू का? तुम्ही रुसलाय का? आमच्यावर नाराज आहेत का? इथं हात आवडलाय माझा, इथं मोबाईल. तर गाईज प्लीज कमेंट करा आम्ही कशी दिसतो ते. प्लीज कमेंट करा, कमेंट काय वाटतंय ब्लॉग बघून. कारण आम्ही थोडेसे ब्लॉग टाकत नाहीत बाहेर वगैरे जाऊन, कारण आम्ही खूप बिझी आहोत. आता शेड्यूल खूप बिझी आहे, त्याच्यामुळे खूपच बिझी येतोय त्यांना सगळं आम्ही घरीच बनवतो. कारण येणार आहेत खूप पुढचे ब्लॉग, खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. खूप आणि त्याला मोदीचा शेड्यूल बनवायचा असतो. यु नो वाट, सगळं काही हँडल करतो मोदी. आणि गाईज आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. म्हणलं थोडं फिरायला बाहेर, मला फिरायला घेऊन जा, वडापाव खाऊ घाल, तरी मला घेऊन जात नाही. जाईल टाइम भेटला तुम्हाला टाइम भेटला नक्की जाईल. ठीक आहे चल बरं आज जाऊ. तुम्हाला कळायला तो तुम्ही स्टे ट्यून. बाय.